मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे लाभार्थी राज्य हिस्साचा अतिरिक्त 50,000 रुपयाची वाढ पाहत असतील, तर अशा लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली. ती म्हणजे राज्य सरकारने जी रक्कम आहे, तर ती रक्कम मंजूर केलेली. तुम्हाला माहिती की राज्य सरकार तुम्हाला अतिरिक्त 50,000 रुपयाची मदत करणार होतं तुमचं घरकुल बांधण्यासाठी. तुम्हाला केंद्र सरकार घरकुलासाठी 1,30,000 रुपयाच्या आसपास मदत करतंय. त्यामध्ये आता महाराष्ट्र राज्य सरकार 50,000 रुपयाची अधिक मदत करणार आहे. म्हणून तुमची ही मदत एकूण ग्रामीणसाठी 1,80,000 ते 90,000 रुपयेपर्यंत जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी सुद्धा सोयीस्कर जातं आणि त्यांना एक आर्थिक सहाय्यता सुद्धा याच्यामधून मिळत असते. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून लोकांना हे अतिरिक्त पैसे हे भेटले नव्हते. मध्यंतरी 1-2 जे-आर आला होता आणि त्या जे-आरच्या माध्यमातून जी रक्कम आहे, तर ती रक्कम राज्य हिश्शाच्या अतिरिक्त राज्य हिश्शातून अतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्यासाठी मंजूर करण्यात आलेली होती. परंतु बघा, हा 8 जुलै रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे आणि याच्यामध्ये तब्बल 140 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहे. आता हा निधी तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देणार आहे. तर बघा मित्रांनो, राज्य सरकार काय म्हणतं, तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुले योजना अंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील सर्वसाधारण प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांकरिता अतिरिक्त राज्य हिश्शाचा 100% राज्य पुरस्कृत या योजनेकरिता ग्राम विकास विभागाअंतर्गत सन 2026-27 आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीमधून एकूण 140 कोटी रुपये एवढा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. तर बघा, बरेच आपले जे व्ह्युअर्स आहेत, तर ते कमेंटमधून विचारत असतात की आमचं शबरी घरकुल अंतर्गत निवड झालेली किंवा मोदी आवास अंतर्गत निवड झालेली किंवा इंदिरा आवास अंतर्गत निवड झालेली, तर यांनाही हे अतिरिक्त 50,000 रुपये मिळतील का? तर हो, त्यांनाही अतिरिक्त 50,000 रुपये मिळतील. फक्त त्यांचे घर हे 2024-25 मध्ये मंजूर झालेले असावे. 2024-25च्या पहिले जरी तुमची मंजूर घरं असतील, तर तुम्हाला हे अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार नाही. आणि एक ही 100% राज्य पुरस्कृत योजना आहे, म्हणजे पूर्ण पैसा हा राज्य सरकार तुम्हाला देत आहे, अतिरिक्त 50,000 रुपये. मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा 100% म्हणजे 140 कोटी रुपये एवढा निधी राज्य सरकारने आता उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हा निधी आता जेवढी लाभार्थी असतील, तर त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर वर्गित करण्यात येणार आहे. म्हणून जे लाभार्थी वाट पाहत असतील अतिरिक्त 50,000 रुपयांचं, तर त्यांच्या अकाउंटवर लवकरच 50,000 रुपये क्रेडिट होतील. माफ करा मित्रांनो, 50,000 रुपये क्रेडिट नाही होणार, तुम्हाला 35,000 रुपये हे दिले जातील आणि 15,000 रुपये तुम्हाला सौर ऊर्जेसाठी तुमच्या छतावर सौर प्लेट बसवण्यासाठी ते अनुदान आहे. तर ती जी पीएम सूर्यघर योजना आहे, तर त्या पीएम सूर्यघर योजना आणि राज्य सरकारनेही रूफटॉप सोलर योजना सुरू केलेल्या आहेत. तर त्या रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत तुम्हाला ते अतिरिक्त 15,000 रुपये अनुदान भेटेल. तर असे एकूण 50,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे. तर 140 कोटी रुपये खूप मोठी रक्कम मंजूर करण्यात आलेली, म्हणून बऱ्याच लाभार्थ्यांना आता पैसे भेटणार आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंट अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.